खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. उंच उंच डोंगर रांगांनी वेढलेल्या विजयपूर नावाच्या एका सुंदर राज्यात ही घटना घडली होती. ते राज्य जितके रमणीय आणि समृद्ध होते, तितकाच त्याचा राजा मनाने एकाकी होता. त्या राज्याचा राजा होता विक्रमराज. त्याचा भव्य राजवाड्या सोन्या चांदीने सजलेला होता. ऐश्वर्य, वैभव आणि सुख सोयींची कोणतीही कमतरता नव्हती. पण तरीही त्याच्या मनात एक खोल पोकळी होती. ती जगातील कोणतीही संपत्ती भरून काढू शकत नव्हती. राजाकडे सत्ता होती, मान सन्मान होता, बलाढ्य सैन्य होते आणि अफाट खजिना होता. मात्र आपलेपणाने साथ देणारे कोणीच नव्हते. राणीचे निधन अनेक वर्षापूर्वी झाले होते. त्या दुःखानंतर राजाने पुन्हा कधीही कोणाला आपल्या मनाच्या जवळ येऊ दिले नाही. राज्यातील प्रजा त्याचा आदर करत होती, पण त्याच वेळी त्याला घाबरतही होती. त्याच राज्यात राजवाड्यापासून काही अंतरावर एका छोट्याशा झोपडीत गौरी नावाची एक गरीब तरुणी आपल्या आजारी आईसोबत राहत होती. ती अत्यंत गरीब असली तरी तिच्या डोळ्यात आशेची एक वेगळी चमक होती. दररोज सकाळी ती नदीकाठी फुले विकण्यासाठी जात असे. त्या पैशातून ती आपल्या आईचा औषधोपचाराचा खर्च भागवत होती. तिचे पोट अनेकदा उपाशी राहत असे, पण तिच्या चेहऱ्यावरचे हसू कधीच कमी होत नसे. एके दिवशी सकाळी राजा विक्रमराज साधा वेश धारण करून आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी बाहेर पडला. नदी किनारी त्याची नजर गौरीवर पडली. उन्हात उभी राहून ती फुलांची टोपली विकत होती. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण मनात मात्र विलक्षण शांतता होती. राजाने तिच्या जवळ जाऊन विचारले, अगं मुली, या फुलांची किंमत किती आहे? अहो, तुमच्या मनाला योग्य वाटेल तेवढे द्या. इथे फक्त फुलेच नाही तर आशीर्वादही दिले जातात. हे शब्द ऐकताच राजा क्षणभर निशब्द झाला. अनेक वर्षांनी प्रथमच कोणाच्या साध्या शब्दांनी त्याच्या मनाला स्पर्श केला होता. त्या दिवसापासून राजा रोज त्या नदीकाठी येऊ लागला. दररोज तो तिच्याकडून फुले विकत घ्यायचा, तर कधी काहीही न बोलता तिच्या शेजारी शांत बसून राहायचा. गौरीला मात्र समोर बसलेला माणूस या राज्याचा राजा आहे याची अजिबात कल्पना नव्हती. तिला तो फक्त आयुष्याच्या ओझ्याने थकलेला एक साधा माणूस वाटायचा. दोघांमध्ये हळूहळू गप्पा रंगू लागल्या. आयुष्य, दुःख, आशा, अपूर्ण स्वप्ने आणि जगण्याचा अर्थ यावर ते मन मोकळेपणाने बोलू लागले. अनेक वर्षानंतर समरजित मनापासून हसू लागला. त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची हलकीशी चाहूल लागली. एके दिवशी राजवाड्यात फुले आणण्यासाठी गौरीला बोलावण्यात आले. ती दरबारात पोहोचली आणि सिंहासनाकडे पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नदीकाठी भेटणारा तो साधा माणूस म्हणजे प्रत्यक्ष या राज्याचा राजा होता. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. राजा शांतपणे म्हणाला, गौरी, मी तोच आहे, पण मी तुला फसवण्याचा कधीच हेतू ठेवला नव्हता. योग्य वेळ येण्याचीच वाट पाहत होतो. महाराज, गरीब माणसाशी मैत्री करणे सोपे असते, पण त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याला राजवाड्यात स्थान देणे समाजाला कधीच मान्य नसते. राजा समरजित गौरीशी विवाह करू इच्छित होता, पण दरबारातील सरदार, मंत्री आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळी या विवाहाला ठाम विरोध करू लागले. एका गरीब मुलीला राणी बनवणे राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही. सर्व बाजूंनी विरोध होत असल्याचे पाहून गौरीने शांतपणे राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. काही महिने लोटले. गौरीच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली आणि अखेर तिचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर गौरी पूर्णपणे खचून गेली. दुःख, एकटेपणा आणि हाल अपेष्टांमुळे तिची तब्येतही दिवसेंदिवस ढासळत गेली. ही बातमी राजापर्यंत पोहोचतात समरजितने क्षणाचाही विलंब न करता तिच्या झोपडीकडे धाव घेतली. गौरीने अशक्तपणे त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्वरात म्हणाली, महाराज, मी तुमची राणी बनू शकले नाही, पण तुमच्या आठवणीत तरी कायमची राहू शकेन का? हे शब्द ऐकताच राजाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.
गौरीने त्याचा हात घट्ट धरला आणि त्याच हातात हात ठेवून तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर राजा समरजित बराच वेळ तिच्याजवळ निशब्द बसून राहिला. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. गौरीचा थंड झालेला हात अजूनही राजा समरजितच्या हातात होता. त्याच्या डोळ्यात अश्रूंचा अथांग सागर दाटला होता. ते अश्रू आता कोणालाही दिसत नव्हते. अगं, मी राजा आहे, पण आजही तुला वाचवू शकलो नाही. त्या छोट्याशा झोपडीत कोणताही आवाज नव्हता, फक्त तुटक श्वासांचा क्षीण स्वर आणि त्यानंतर पसरलेली गहिरी शांतता. गौरीच्या निधनानंतर राजा समरजितने आयुष्यभर पुन्हा विवाह केला नाही. त्याने नदी काठी एक छोटेसे सुंदर मंदिर बांधून घेतले. दररोज पहाटे त्या मंदिरात ताजी फुले अर्पण केली जात. तीच फुले जी कधी काळी गौरी आपल्या हाताने विकायची. त्या राज्यातील लोक म्हणायचे, राजा आजही त्या व्यक्तीची वाट पाहतो आहे जी आता कधीच परत येणार नाही. त्या दिवसानंतर राजा जवळजवळ बोलणंच विसरून गेला. दरबार भरत असे, मंत्री आपापले प्रश्न मांडत असत, पण राजा मात्र एक शब्दही बोलत नसे. तो फक्त राजवाड्याच्या खिडकीतून त्या नदीकडे शांत नजरेने पाहत राहायचा, जिथे गौरी रोज फुले विकायची. भव्य राजवाडा आजही तसाच उभा होता, पण त्यातून आनंद कायमचा निघून गेला होता. रात्री ना संगीत ऐकू येत असे, ना उत्सवांचा जल्लोष. तिथे फक्त राजा आणि त्याच्या आठवणी उरल्या होत्या. दररोज सकाळी राजा मंदिरात जाऊन आपल्या हाताने फुले अर्पण करत असे. गावातील लोक हे दृश्य पाहायचे, पण त्याला काही विचारण्याचे धाडस कोणाच्याही मनात होत नसे. दिवसागणिक राजाच्या डोळ्यातील तेज कमी होत गेले आणि थकवा वाढत गेला. कधी कधी तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणायचा, जर मी राजा नसतो, जर तू गरीब नसतीस, आणि जर हे जग इतकं कठोर नसतं. मग तो पुन्हा शांत व्हायचा, कारण काही प्रश्नांची उत्तरं काळाकडेही नसतात. एका थंडगार रात्री राजा समरजित बराच वेळ त्या मंदिरासमोर बसून राहिला. फुलांकडे पाहत तो हळूच म्हणाला, अगं गौरी, आज मी खूप थकलो आहे. त्या रात्री तो राजवाड्यात परतलाच नाही. मग दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिराबाहेर राजा समरजित शांतपणे पडलेला आढळला. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता, फक्त एक विलक्षण समाधान आणि शांतता होती. त्याच्या हातात एक कोमेजलेले फूल घट्ट धरलेले होते. त्या दिवशी ना नगारे वाजले, ना शंखनाद झाला. संपूर्ण राज्यावर गहिरी शांतता पसरली होती. लोक फक्त एवढेच म्हणत होते, आज राजा मेला नाही, तो तर खूप आधीच मनाने तुटून गेला होता. काही प्रेम कथा एकत्र येऊन अमर होत नाहीत, त्या विरहातूनच अजरामर होतात. आणि काही राजे मुकुटाच्या ओझ्याने नाही, तर आठवणींच्या भाराने आयुष्य हरवून बसतात. मित्रांनो, ही कथा इथे संपत नाही, कारण प्रत्येक अपूर्ण प्रेम करणाऱ्या हृदयात ती आजही जिवंत आहे. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, खरं प्रेम कधीही श्रीमंती किंवा गरिबी पाहत नाही, ते फक्त मनाची श्रीमंती पाहते. समाजातील भेदभाव अनेक सुंदर नाती कायमची तोडून टाकतो. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच बदलत नाही, म्हणून आपल्या माणसांची किंमत वेळेत ओळखा. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.